देश या संकटाच्या काळामध्ये एकत्रितपणे उभा असताना काँग्रेससारख्या जुन्या पक्षाच्या नेत्यांकडून परिपक्वतेची अपेक्षा होती, मात्र त्यांची विधानं क्लेशदायक आहेत अशी टीका भाजपानं केली आहे। भाजपाचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांनी आज पत्रकार परिषदेत काँग्रेसच्या काही नेत्यांच्या विधानांचे दाखले देत देशाला नुकसान करणारं वर्तन ते करत असल्याचा आरोप केला। सर्वपक्षीय बैठकीमध्ये काँग्रेसनं सरकारला संपूर्ण पाठिंबा दिला होता, मात्र आता काँग्रेसचे काही नेते आक्षेपार्ह विधानं करत आहेत। विजय वडेट्टीवार यांनी दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळ्या मारल्या नाहीत, त्यांना तेवढा वेळ होता का असा सवाल केलाय। त्यावर रविशंकर प्रसाद यांनी टीका केली। भारताला पाकिस्तानशी युद्धाची गरज नाही, पहलगाम हल्ल्यासाठी हिंदुत्व जबाबदार आहे अशी बेजबाबदार विधानं रॉबर्ट वाड्रा, सिद्धरामय्या अशा नेत्यांनी केली आहेत। काँग्रेस नेतृत्वाचं आपल्या पक्षावरती नियंत्रण नाही की त्यांची भूमिकाच निश्चित ठरलेली नाही असा सवालही रविशंकर प्रसाद यांनी उपस्थित केला। या वक्तव्यांचा पाकिस्तानामध्ये भारताविरुद्ध दुरुपयोग केला जात आहे याचं भान तरी या नेत्यांनी ठेवावं असंही प्रसाद यांनी म्हटलंय।